काजे लळे यांचे लळे सरती, मनोरथांचे मनोरथ पुरती, जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हा ऐसी. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातील ही 3ऱ्या क्रमांकाची ओवी आहे. गेली 4-5 दिवसापासून आपण या अध्यायाचं चिंतन करत आहोत. ज्ञानेश्वर महाराजांनी या अध्यायाला नमन केलेलं नाही, तर एक प्रास्ताविक मांडलेला आहे. प्रस्तावना या अध्यायाच्या, गीतेचा अध्याय सुरू होण्याच्या पूर्वी त्यांनी मांडलेली आहे. आपल्या समोर बसलेल्या श्रोत्यांना आपल्या बोलण्याकडे एकाग्रतेनं लक्ष देण्यासाठी त्यांनी सांगितल्यानंतर की तुम्ही माझ्या बोलण्याकडे जर लक्ष द्याल तर मग तुम्ही सर्व सुखाच्या प्राप्तीचे अधिकारी व्हाल, पात्रता तुमच्या अंगी येईल. आणि हे माझं जे बोलणं आहे ते सहज नसून उघड असं काय आहे, प्रतिज्ञा उत्तर आहे, उघड प्रतिज्ञा वाक्य मी बोलतो आहे. हे बोलल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या समोर बसलेले जे श्रोते आहेत ते कोणी सामान्य नाहीत, तर आपले साक्षात श्री गुरु असलेले निवृत्तीनाथ महाराज आणि त्यांच्याच समकक्ष समतुल्य असलेले संत मंडळी आपल्या समोर बसलेले आहेत. आणि त्यांच्या समोर आपण हे बोलणं की तुम्ही माझ्या व्याख्यानाकडे एकाग्रतेनं लक्ष दिल्यास तुम्ही सर्व सुखप्राप्तीचे अधिकारी व्हाल, हे कदाचित आढ्यतेचं ठरेल. आढ्यतेचं त्यांना वाटेल, घमेंडीनं गर्वाने मी बोललो आहे असं त्यांना वाटेल. परंतु आपण तर त्या उद्देशाने, त्या हेतूनं तसं बोललेलो नाहीत. म्हणून त्याचा परिहार त्यांनी पुढच्या ओवीमध्ये दिला. परिप्रौढी न बोलो होजी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी, देयावे अवधान हे माझी विणवणी सलगीची. परंतु हे महाराज, मी जरी असं म्हणालो असलो की आपण एकाग्रतेनं माझं बोलणं ऐका, मग तुम्ही सर्व सुखप्राप्तीचे अधिकारी व्हाल, ती योग्यता तुमच्यात येईल, हे माझं उघड प्रतिज्ञोत्तर आहे. हे जे माझं बोलणं आहे हे काही मी, आपण जे सर्वज्ञ आहात, आपल्या सर्वज्ञांच्या सभेमध्ये, समाजामध्ये मी हे विद्वत्तेच्या गर्वाने बोललेलो नाही, बोलत नाही. तर अवधान द्या असं जे मी म्हटलेलं आहे ही आपल्याला आज्ञा केलेली नाही, तर माझी लढिवाळपणाची काय आहे आपणाला विनंती आहे. देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची, सलगीची विनवणी, लढिवाळपणाची ही विनंती आपल्याला मी केलेली आहे, असं दुसऱ्या ओवीमध्ये ज्ञानोबारायांनी सांगितल्यानंतर आता आपल्या समोर बसलेले जे श्रोते आहेत, निवृत्तीनाथ महाराज आणि अन्य संत मंडळी, त्यांना त्यांच्याविषयी बोलण्यास ज्ञानोबाराय इथून आरंभ करत आहे. काजे लळयांचे लळे सरती, मनोरथांचे मनोरथ पुरती, जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हा ऐसी. काजे जरी तुम्हा ऐसी श्रीमंते माहेरे होती. तरी हे पद घ्यायचं. लळयांचे लळे सरती, मनोरथांचे मनोरथ पुरती. कारण की जरी तुम्हा ऐसी श्रीमंते माहेरे होती, जर तुमच्यासारखे श्रीमंत, माहेरे म्हणजे आईबाप, माहेर घर असतील, तर मग लळयांचे लळे सरती, त्या मुलाच्या, त्या अपत्याच्या लाडाचेही लाड काय होतात, सरती पूर्ण होतात, मान्य केले जातात. आणि मनोरथांचे मनोरथ पुरती, आणि मनोरथाचेही काय होतात, मनोरथ पूर्ण केले जातात. जर तुमच्यासारखे श्रीमंत आई वडील ज्याला आहेत, त्याचे लाड काय केले जातात, पूर्ण केले जातात. तिथं लळयांचे लळे सरती, केवळ लळे सरती म्हणजे लाड पूर्ण केले जातात असं नाही, त्या लाडांचेही लाड पूर्ण केले जातात. आणि केवळ मनोरथ पुरती असं नाही, तर मनोरथांचेही मनोरथ म्हणजे त्याने काहीही
हट्ट धरला, काहीही आग्रह आपल्या आईवडिलांकडे केला, तरी देखील त्याचा तो हट्ट मान्य केला जातो. त्या मुलाचं जे मनोरथ आहे, त्याच्या मनामध्ये ज्या वस्तूच्या प्राप्तीविषयी अभिलाषा आहे, ही वस्तू, ही गोष्ट मला प्राप्त व्हावी अशी त्याची इच्छा आहे, ती तात्काळ काय केले जाते, पूर्ण केले जाते. कधी जर माहेरी श्रीमंते होती तुम्हा ऐसी, जर तुमच्यासारखे श्रीमंत आई वडील त्या मुलाला लाभलेले असतील तर. माहेर शब्दाचा अर्थ आहे माहेर, घर, मातृगृह, आईबाप. आणि श्रीमंते म्हणजे संपन्न, धनवान, ऐश्वर्यवान. आता इथं माहेर शब्द आहे, तसं माहेर आणि सासर हे दोन्ही शब्द मुलीशी संबंधित आहे. कारण जो पुरुष असतो तो काही म्हणत नाही मी माझ्या माहेरात राहतो, सासरवाडी असते त्याला, पण त्याला माहेर हा शब्द त्याचा काही त्याच्या मुखातून कधी गेलेला आढळत नाही, किंवा तो माहेर हा शब्द प्रयोग पुरुष कधी करताना आढळत नाही. त्याला फक्त काय असते, सासरवाडी असते. पण जी मुलगी असते तिला सासर आणि माहेर ही दोन्ही असतात. मुलीशी संबंधित असलेले हे काय आहेत, शब्द आहेत. संतांनी देखील अनेक ठिकाणी माहेर शब्दाचा काय केलेला आहे, प्रयोग केलेला आहे. आणि तो स्वतःला स्त्रीच्या ठिकाणी कल्पून त्यांनी तो प्रयोग केलेला आपल्याला आढळून येतो. जसं देवाला देखील काय म्हटलेलं आहे, त्यांनी माहेर म्हटलेलं आहे. देवाला देखील संतांनी काय म्हटलं, माहेर म्हटलं. आळविता कंठ शोकला भीतर, आयुष्य वेचे धीर मन नाही म्हणा, आजुनिया नये हे तुझिया अंतरा, दिनाच्या माहेरा पांडुरंगा. पांडुरंगाला, भगवंताला काय म्हटलेलं आहे, माहेर असं म्हटलेलं आहे. हा, पंढरपुराला देखील काय म्हटलेलं आहे, माहेर म्हटलेलं. माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या, माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे, किंवा आपल्या माहेरा जाईन मी आता, है ना. निरोपया संत हाती आला, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरे तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा. पंढरपुराला देखील काय म्हटलेलं आहे, माहेर. पंढरी माझे माहेर साजनी, आहे ना. ओव्या कांडणी गाऊ गीती, म्हणजे भगवंताला माहेर म्हटलेलं आहे. पंढरपूर क्षेत्राला माहेर म्हटलेलं आहे. आळंदीला देखील काय म्हटलेलं आहे, माहेर म्हटलेलं आहे. विश्रांतीचे स्थान, संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापूर, म्हणजे विश्रांतीचं स्थान असलेलं संतांचं जे माहेर आहे ते या भूमीवरती, या पृथ्वीवरती कोण आहे ते, आळंदी, अलंकापूर आहे. देवाला माहेर म्हटलं, पंढरपुराला माहेर म्हटलं, आळंदीला देखील काय म्हटलं, माहेर म्हटलेलं आहे. तसंच संतांना देखील काय म्हटलेलं आहे, माहेर म्हटलेलं आहे. संतांना देखील उद्देशून माहेर या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. एक अभंग आहे पहा तुकोबारायांचा संतांच्या विषयी. आजी बरवे झाले माझे माहेर भेटले, डोळा देखिले सज्जन निवारला भाग क्षीण, धन्य झालो आता क्षेम देऊन या संता, इच्छेचे पावलो तुका म्हणे धन्य झालो. तुकोबारायांना ज्यावेळेस संत पुरुषांची भेट झाली, संतांची प्राप्ती त्यांना त्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस झाली, त्यावेळेस त्यांनी उद्गार काढलेले आहेत. आजी बरवे झाले माझे माहेर भेटले, म्हणजे डोळा देखिले सज्जन निवारला भाग क्षीण. आम्ही आमच्या डोळ्यांनी सज्जनांना, सत्पुरुषांना, संतांना, महापुरुषांना पाहिलं, त्यांची आमची भेट झाली, माझे माहेर भेटले. जसं त्या लेकीला माहेराला ती प्राप्त झाली की तिला काय होतो, अधिक आनंद होतो. माहेराला जाण्याच्या केवळ विचारानेच ती काय होत असते, आनंदित होत असते. त्या अत्यंत तीव्र तळमळ भगवंताविषयी असं व्यक्त करताना तो म्हटलेला आहे ना, कन्या सासुऱ्यासी जाईन मागे परतोनी पाय. मागे म्हणजे कुठं, माहेराकडे. लक्षात आलं, तिला त्या सासरवाडीला जावंच वाटत नाही. पैसे झाले माझ्या जीवा, आहे ना, केव्हा भेटसी केशवा. म्हणजे अत्यंत जी भगवंताच्या भेटीची तीव्र अशी तळमळ जी आहे
त्याच्यासाठी दृष्टांत देताना हा दिलेला आहे. जशी त्या लेकीला माहेराला सोडून जाण्याची इच्छाच होत नाही, माहेरालाच तिला जाऊन काय वाटतं, भेटावं वाटतं, त्याप्रमाणे माझ्या जीवाला झालेलं आहे असं संतांनी म्हटलेलं आहे. संतांना काय म्हटलेलं आहे? माहेर म्हटलेलं. ज्ञानेश्वरीमध्ये आपण आता 15व्या अध्यायाचं चिंतन केलं, त्याच्या शेवटी असा शब्द आलेला आपल्याला आढळून येतो. तरी नेणते जरी होय तरी देखोनी बाप की माय, हर्ष केही न समाये चोज करीती. त्याच्या पुढे महत्वाचं आहे, तैसे संत माहेर माझे, तुम्ही मिनली आम्ही लाडाईजे, तिची ग्रंथाची निव्याजे जाणी जोजी. तैसे संत माहेर माझे. ज्ञानोबा राय म्हणतात संत हे माझे काय आहेत? माहेर आहेत. किंवा 18व्या अध्यायामध्ये शेवटीच असा विचार आलेला आढळून येतो, अहोजी माझिनी स्वामी, मज संत जोडूनी तुम्ही, दिधली ती तेणे सर्व कामी, परिपूर्ण झालो, पहा माते तुम्हा सांगडे, माहेर तेणे सुरवाडे, ग्रंथाचे आळीआडे सिद्धी गेले. संतांना ही काय म्हटलेलं आहे? माहेर म्हटलेलं आहे. देवाला, पंढरपूर क्षेत्राला, आळंदी सारख्या क्षेत्राला, संतांना, सज्जनांना, सत्पुरुषांना काय म्हटलेलं आहे? माहेर असं म्हटलेलं आहे. कारण माहेर म्हणण्यामध्ये एक तात्पर्य किंवा त्याचा अभिप्राय आपल्याला असा लक्षात घेता येऊ शकतो की मी बोलून गेल्याप्रमाणे माहेर आणि सासर हे शब्द, माहेर हा शब्द स्त्रीशी संबंधित आहे, मुलीशी संबंधित असलेला आहे. माहेरी त्या मुलीचे लाड तिच्या अगदी मनाप्रमाणे पुरविले जातात. सासरी राहत असताना तिला एखाद्या वस्तूच्या प्राप्तीची कितीही तीव्र इच्छा मनामध्ये निर्माण झाली तरी देखील ती इच्छा पूर्ण केल्याच जाऊ शकते असं काही नाही. कदाचित ते सासर श्रीमंत असेल, संपन्न असेल, उदार विचारांची ती लोक असतील तर कदाचित ती वस्तू तिला पुरवलीही जाऊ शकते. पण ते मागण्यामध्ये मात्र माहेरी जसं मनमोकळेपणाने ती मागू शकते आणि घरचेही कदाचित तिला मागण्याच्या अगोदरही पुरवू शकतात, तसं काही सासरी होऊ शकत नाही. म्हणून संतांना, सत्पुरुषांना काय म्हटलं गेलेलं आहे? माहेर म्हटलं गेलेलं आहे. सासरी तिच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकत नाहीत. तुकोबारायांनी म्हटले, कागा सासूरवासी मज केले भगवंता. आम्हाला या संसारामध्ये पाठवून जणू काही तू त्या मुलीला सासूरवासाला पाठवलं जातं तसंच आम्हाला काय केलेलं आहे? या मायेच्या, या विद्येच्या, या जगताच्या स्वाधीन करून आमची तशी दशा झालेली आहे. मला हे भगवंता मला सासूरवासी का केलेलं आहे? म्हणजे सासरवाडीला त्या मुलीचे हट्ट किंवा तिच्या मनोगताप्रमाणे तिला वागता येत नाही. इथं एक गोष्ट अजून एक महत्वाची आहे की श्रीमंते हे विशेषण आहे माहेराला. लळ्याचे लळे सरती आणि मनोरथांचे मनोरथ पुरती, पण कधी? माहेरामध्ये. पण कशा माहेरामध्ये? श्रीमंत. कदाचित ते माहेर श्रीमंत नसेल, संपन्न नसेल, धनवान ते लोक नसतील, त्या मुलीचा हट्ट पुरवण्याला जर ते समर्थ नसतील तर तिचे ते लळ्यांचे लळे कसे काय सरतील आणि मनोरथांचे मनोरथ कसे काय पूर्ण होतील. म्हणून ते माहेर असावं. आणि ते कसं असावं? श्रीमंत असावं. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे? श्रीमंते माहेरे असं म्हटलेलं आहे. काल मी एकनाथी भागवत वाचत असताना त्यामध्ये एक विचार आढळला. आता अप्रस्तुत होणार नाही, आजच्या विषयाशी सुसंगत असाच आहे. माहेरात त्या मुलीचे हट्ट पुरवले जातात, पुरविले जावेत जर ते श्रीमंत असतील. पण ते श्रीमंत असूनही जर ते मनाने श्रीमंत नसतील, कदरियू असतील, लक्षात आलं का, कंजूस असतील, तर त्या मुलीचे देखील हट्ट ते पुरवत नाहीत. कारण धन जे आहे ते प्राणाहून अधिक आवडतं, तुकोबारायांनी सांगितलेलं आहे कंजूस माणसाला. कशापेक्षा? प्राणापेक्षा अधिक धन त्याला काय असतं? प्रिय असतं. मग अशा माणसाची मुलगी जर माहेराला आली तर तो श्रीमंत असूनही, संपन्न धनवान असूनही त्या मुलीचे हट्ट पुरवत नाही. पण तो दोष आहे असं सांगितलेलं आहे. मी ती ओवी काल लिहून ठेवली होती नाथ महाराजांची.
गाठी असोनी अमित धन, अपार खूप सारं धन त्याच्या गाठी आहे, त्याच्या पदरी आहे, त्याला प्राप्त आहे. गाठी असोनी अमित धन, न करी माहेर सन बोळवण. त्या मुलगी माहेराला आल्यानंतर सणावाराला तिची योग्य रीतीनं बोळवण तो करत नसेल तर कन्या क्षोभोनिया जाण शाप दारुण त्या देती, असं नाथ महाराजांनी लिहिलेलं आहे. ती कन्या काय होते, रुष्ट होते आणि अत्यंत भयंकर असा शाप त्या कुळाला देते. खूप मोठ्या ओव्या तिथं आलेल्या आहेत या धन असूनही खर्च न करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये. इथं कन्येचा विषय होता म्हणून मला ते सांगणं योग्य वाटलं. जर ते श्रीमंत माहेर असूनही कदर्यू असेल, उदार नसेल, तरी देखील त्या मुलीचे हट्ट पुरविले जात, मुलीचे हट्ट पुरविले जात नाहीत. ते श्रीमंत धनानेही असावेत आणि मुख्यतः मनाने देखील काय असावेत, श्रीमंत असावेत. तर मग त्या मुलीचे काय केले जातात, हट्ट पुरविले जातात. त्यांच्या मनाप्रमाणे हवी ती वस्तू त्यांना दिल्या जाते. पण ती मुलगी माहेराला जरी असेल आणि ते जर आईबाप दरिद्री असतील, धनहीन असतील, गरीब असतील, तरी देखील तिचे हट्ट पुरविले जाऊ शकत नाहीत किंवा त्या मुलाचेही लाड पुरविले जाऊ शकत नाहीत. त्या पुराणांमध्ये अशी काही उदाहरणं येतात की आईबाप दरिद्री असल्यामुळं मुलाचे सामान्य हट्ट देखील त्यांना पुरवता आले नाहीत. त्या द्रोणाचार्यांचा जो मुलगा आहे अश्वत्थामा, त्याला दूध पिण्याची काय होती, आवड होती. पण त्या दुधाचा सामान्य वाटणारा जो हट्ट आहे तो देखील पुरवण्यास ते काय होते, असमर्थ होते. आता द्रोणाचार्य जगातील श्रेष्ठ धनुर्धर असून देखील आपल्या मुलाला केवळ दूध देखील ते पुरवू शकले नाहीत. कारण धनाच्या बाबतीमध्ये ते काय होते, अत्यंत दरिद्री होते, गरीब होते. अजून त्या व्याघ्रपाद नावाच्या ऋषीचा मुलगा उपमन्यू, अनेक उपमन्यू एक बाळ धाकुटे अभंगामध्ये म्हटलेलं आहे ना, त्या उपमन्यूच्याही दुधाचा सामान्य वाटणारा जो हट्ट आहे तो देखील ते पुरवू शकले नाहीत. कशामुळं, गरिबीमुळं. म्हणून ते माहेर तर असावंच, पण कसं असावं, श्रीमंत. इथं ज्ञानोबा आहे आपल्या श्रीगुरूंना आणि समोर बसलेल्या संतांना म्हणतात की आपण कसे आहात, श्रीमंत माहेर आहात, श्रीमंत माहेरा सारखे आहात. आता इथं श्रीमंत म्हटलंय, माहेर म्हटलेलं तर बघूनच आलोत आपण संतांना, श्रीमंत म्हटलेलं आहे. वास्तविक जर आपण पाहिलं तर संत पुरुषांजवळ हे आपलं जे धनादी ऐश्वर्य आहे ते काही फारसं नसतंच. एक आपले एकनाथ महाराज जर सोडले तर बाकीच्या सर्व संतांचा विचार केला तर या धनाच्या बाबतीमध्ये जे आपल्याला लौकिक धन आपण ज्याला म्हणतो त्याच्या बाबतीमध्ये ते दरिद्रच होते, गरीबच होते. नाथ महाराज मात्र या बाबतीमध्ये देखील काय होते, ज्या लौकिकात ज्याला भाग्य मानलं जातं त्या बाबतीतही काय होते, भाग्यवान. सामान्यतः जर आपण विचार केला तर संतांच्या जवळ हे धनादी ऐश्वर्य नसतं, अशा प्रकारचं ऐश्वर्य ते भोगत नाहीत. पण जरी ते या धनाच्या बाबतीमध्ये दरिद्र असलेले आपल्याला वाटत असले तरी देखील दुसऱ्यांना ऐश्वर्य देण्याचं सामर्थ्य मात्र त्यांच्यामध्ये असतं. लक्षात आलं का? तुका म्हणे आले समर्थाचे मना, तरी होय राणा रंक त्याचा. रंकाचाही राणा करण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठाई असतं. करील ते काय नोहे महाराज, ते काहीही करण्याला काय असतात, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न संत असतात. पण हे जे लौकिक ऐश्वर्य ज्याला म्हटलं गेलं, धनादी ऐश्वर्य म्हटलं गेलं, ते कोणालाही देत नाहीत. कारण ते कसं आहे, नाशवान आहे. त्यांनीच सांगून ठेवलं, तुका म्हणे धन आणि भाग्य अशाश्वत जाण. अशाश्वत भाग्य ज्याला म्हटलेलं आहे असं धन ते आपल्याला शरण आलेल्या जीवाला देऊन त्याचा नाश कसा काय करतील, त्याला दुर्दैवी कसं काय बनवतील. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण आणि द्रव्याची या मागे कळीकाळाचा लाग म्हणून या संग खोटा त्याचा, असं त्यांनीच म्हटलेलं आहे. या द्रव्याधिकांच्या मागे कळीकाळाचा काय आहे, कळीकाळ त्याचा पाठलाग करतो आहे, म्हणून त्या द्रव्याधिकांचा संग करणं हे काय आहे, खोटं आहे, त्याज्य आहे, चुकीचं आहे.
असं ज्यांनी म्हणून ठेवलेलं आहे ते आपल्या सानिध्यात आलेल्या जीवाला, शरण आलेल्या जीवाला या ऐश्वर्याने कशाला संपन्न करतील? कारण हे खरं ऐश्वर्यच नाही आहे. ते त्या ऐश्वर्य त्याला प्रत्यक्ष प्रदान तर करतच नाहीत, पण मुखाने देखील असं म्हणत नाहीत की जा तुझं हे भौतिक कल्याण होईल म्हणून. असं कोणी म्हणत असेल तर तो संतच नाही. तुकोबाराय देवाला विनवणी करतात की कदाचित माझ्या मुखातून असं निघेल, कोणी माझ्या जवळ येईल, माझी सेवा करील किंवा दर्शन करील, आणि कदाचित त्याला आशीर्वाद म्हणून माझ्या मुखातून हे वचन जर निघेल तर हे भगवंता ते वचन तू निघू देऊ नकोस. माझ्या मुखा वाटे नयो हे वचन, व्हावे हे संतान द्रव्य कोणा. जा तुला मुलगा होईल, जा तुला लॉटरी लागेल, असं माझ्या मुखातून येऊ देऊ नकोस, अशी विनंती देवाला जे तुकाराम महाराज करतात. असे जे संत आहेत, हे संत पुरुष या लौकिक ज्याला द्रव्य म्हटलेलं आहे ते प्राप्त कोणाला कसं काय करून देऊ शकतील? मग इथं श्रीमंत का म्हटलेलं आहे? तर इथं जे श्रीमंत म्हटलेलं आहे हे लौकिक दृष्टीनं म्हटलेलं नाही. व्यावहारिक सांसारिक दृष्टीनं ज्याला श्रीमंत म्हटलं जातं त्या दृष्टीनं संतांना इथं श्रीमंत म्हटलेलं नाही. कारण गोष्ट अशी आहे की लौकिक दृष्टीने ते श्रीमंत नव्हतेच. आपण आत्ताच बोलून आलो, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई ही चारही भावंड काही श्रीमंत होती का? कोरांना मागूनच त्यांचा काय होत होता उदरनिर्वाह. नामदेवरायांनी लिहिलेलं आहे, निवृत्ती ज्ञानदेव कोरांनाचे अन्न आणि सांभाळी सोपान मज लागी. मुक्ताबाई म्हणतात, नामदेवरायांनी असं लिहिलंय की निवृत्तीनाथ ज्ञानदेव हे कोरांना मागायला जात असत आणि त्या झोपडीवरती मला कोण सांभाळायचं? सांभाळी सोपान मज लागी. मग अशी ज्यांची लौकिक अवस्था आहे, असं पराकोटीचं दारिद्र्य ज्यांच्या ठाई आहे, ही संत मंडळी लौकिक दृष्टीनं धनवान नाही आहे, तरी देखील ज्ञानेश्वर महाराज त्यांना जे श्रीमंत संबोधतात ते त्यांच्या पारमार्थिक ऐश्वर्याला अनुलक्षून बोललेलं आहे. कारण ते पारमार्थिक ऐश्वर्याने काय आहेत? श्रीमंत आहेत, गर्भ श्रीमंत आहेत, अति श्रीमंत आहेत. त्याला काय शब्द लौकिकात असेल मोठ्या श्रीमंताला, तेवढे श्रीमंत काय आहेत? त्याहूनही अधिक श्रीमंत कोण आहेत? संत आहेत. पारमार्थिक दृष्टीनं काय आहेत? ते श्रीमंत आहेत. कारण त्यांच्याकडे जे धन आहे ना, ते धन कोणतं आहे? धन घरी पांडुरंग अभंग जे सरेना. पांडुरंग रूपी धन ज्यांच्याकडे आहे. तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण. नारायण रूपी धन, नारायण घरी साठविले धन अवघेची वाण तयापुटी. किंवा परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय लाभाचे. हे श्रेष्ठ असलेलं धन संतांच्या जवळ आहे, विपुल प्रमाणात आहे. आपण शब्द बोलतो ना, दोन शब्द संसार आणि परमार्थ असं विभागणी करतो ना, तर परम अर्थ, अर्थ म्हणजे धन, आणि परम म्हणजे अत्यंत श्रेष्ठ असं धन. लौकिकातील धन हे काही परम धन नाही आहे, श्रेष्ठ असं धन नाही आहे. लौकिकातील संसारातील वस्तू त्या धनाच्या मोबदल्यामध्ये आपल्याला मिळू शकतील, परंतु जीवाचं जे अंतिम ध्येय आहे, साध्य आहे, भगवंताची प्राप्ती, ती काही या धनाच्या बळावरती होऊ शकत नाही. मग त्या प्राप्तीसाठी जे धन आवश्यक आहे त्यालाच काय म्हटलेलं आहे? परमार्थ. परमार्थ महाधन. भगवंताच्या प्राप्तीसाठी जे काही उपाय शास्त्राने संतांनी आपल्याला सांगितलेले आहेत त्या मार्गाने चालणं म्हणजे परमार्थ मार्गाने चालणं. हेच खरं काय आहे? खरं काय आहे? धन आहे. आणि हे धन संतांच्या जवळ विपुल प्रमाणात आहे. आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होणं आणि आपल्याला प्राप्ती झाल्यानंतर वाटेल त्याला तो देव प्राप्त करून देण्याचं, मोक्ष प्राप्त करून देण्याचं, त्या जीवाला मुक्त करण्याचं सामर्थ्य अंगी असणं, हेच काय आहे? पारमार्थिक ऐश्वर्य आहे, पारमार्थिक धन आहे. आणि या धनाने, या ऐश्वर्याने निवृत्तीनाथ महाराज आणि सर्व संत मंडळी काय होते? श्रीमंत होते. संत श्रीमंत असतात. आपण मला वाटतं अमृतानुभवामध्ये त्या ओवीचा विचार केला होता. कैवल्य कनकाची या दाना, जो न कडसी थोर साना,
द्रष्ट्याचिया दर्शना पाढावू जो. ज्ञानोबारायांनी सांगितलं आमचे श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज हे अत्यंत दानशूर आहेत. आता आपण पाहिलं आहे लौकिक ऐश्वर्य तर त्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडेच काही नाही तर ते दुसऱ्याला काय देतील. पण मग अत्यंत मोठे दानी आहेत हे कशाला अनुलक्षून म्हटलं. आणि ते देखील सोन्याचं दान देतात म्हटले. कशाचं दान? सोन्याचं. कोणतं सोनं? कैवल्य, मोक्षरूपी सोन्याचं दान देणारे जे आहेत. बर, ते दान देताना असा भेदभाव ते करतात का? जो न कडसी थोर साना, लहान मोठा असा काही भेदभाव ते करत नाहीत. हा उच्च नीच असा काही भेदभाव ते करत नाहीत. कैवल्यरूपी, मोक्षरूपी, मुक्तीरूपी कनक म्हणजे सोनं याचं दान करणारे आमचे कोण आहेत? श्रीगुरु आहेत. या मध्ये जे पारमार्थिक ऐश्वर्य जे वर्णन केलेलं आहे त्या पारमार्थिक ऐश्वर्याने श्रीमंत संपन्न असलेले आमचे कोण आहेत? श्रीगुरु आहेत. सर्व संत मंडळी आहेत. म्हणून इथं म्हटलेलं आहे जरी माहेरी श्रीमंते होती तुम्हा ऐसी. जर तुमच्यासारखे श्रीमंत माहेर म्हणजे आईबाप जर असतील तर मुलाच्या लाडाचेही लाड काय होतात? पूर्ण होतात, मान्य केले जातात. आणि मनोरथांचेही मनोरथ काय होतात? पूर्ण होतात. इथं माहेर शब्द हा आईबाप या अर्थी आलेला आहे. लक्षात आलं का? माहेर म्हणजे आईबाप. आईबाप या अर्थी माहेर म्हटले. आता लौकिकामध्ये देखील जोपर्यंत त्या मुलीचे आई वडील हयातीत असतात तोपर्यंतच तिला ते माहेर वाटत असतं. लक्षात आलं का? तिला ते स्थान माहेर यासाठीच वाटत असतं की तिथे कोण असतात? आईबाप. म्हणून त्या आईबापालाच काय म्हटलेलं आहे? माहेर म्हटलेलं आहे. तसं तर म्हणजे संतच खरे काय आहेत? जीवाचे मायबाप आहेत. अनेक ठिकाणी वर्णन केलेले आहेत. तसं जीवाच्या संस्काराच्या दृष्टीनं त्याच्या जीवन विकास होण्याच्या दृष्टीनं शास्त्राने त्याला काही माता सांगितल्यात आणि काही काय सांगितलेले आहेत? पिते सांगितलेले आहेत. जसं आपल्याला जन्म देणाऱ्यालाच आपण काय म्हणतो? पिता म्हणतो. आणि जन्म देणाऱ्या स्त्रीलाच काय म्हणतो? माता म्हणतो, आई म्हणतो. पण शास्त्राने आपली दृष्टी अजून व्यापक व्हावी, त्या व्यापकतेचे संस्कार जीवावरती होण्याकरिता त्याला काय सांगितलेलं आहे? काही आई आणि काही काय सांगितलेले आहेत? बाप असे सांगितलेले आहेत. कोणती कोणती आई सांगितल्यात? 5 प्रकारच्या आई या जीवाला असतात असं सांगितलेलं आहे. राजपत्नी, गुरोहो पत्नी, भ्रातृपत्नी किंवा मित्रपत्नी असा शब्द आहे. तथैवच पत्नी माता, स्वमाताच, पंचयिता, मातर स्मृता. या 5 माता मानले गेलेले आहेत. कोणत्या कोणत्या? राजपत्नी, राजाची असलेली पत्नी ही देखील त्या प्रजेमध्ये असलेला जो जीव आहे त्याची कोण आहे? आई आहे, माता आहे. गुरोहो पत्नी, गुरुची जी पत्नी आहे ती देखील काय आहे? माताच आहे. भ्रातृपत्नी, आपल्या भावाची असलेली पत्नी ती देखील कोण आहे? मोठा भाऊ असेल तर त्याची पत्नी ती काय आहे? माता आहे. आणि लहान भावाच्या पत्नी ही मुलीप्रमाणे आहे असं त्या तुलसीदास महाराजांनी लिहिलेलं आहे. किंवा मित्रपत्नी असा शब्द आहे. राजाची पत्नी, गुरुची पत्नी, मित्राची किंवा मोठ्या भावाची पत्नी, पत्नी माता, आपल्या पत्नीची आई म्हणजे सासू, आणि स्वमाता, आपल्याला जन्म दिला ती. अशा किती माता आहेत जीवाला? 5 आहेत. कोणत्या कोणत्या? राजाची पत्नी, गुरुची पत्नी, मोठ्या भावाची किंवा मित्राची पत्नी, आणि आपल्या पत्नीची आई, सासरेची पत्नी. लक्षात आलं का? पत्नी शब्द आहे ना त्या जीवा. आणि आपली आई ह्या कोण आहेत? आपल्या 5 माता आहेत. आणि 5 पिता त्यांनी सांगितलेले आहेत की जनिता चोपनेताच यस्तु विद्याम प्रयच्छति, अन्नदाता भयत्राता, पंचयिता पितर स्मृता. जनिता, आपल्याला जन्म देणे दिलेला आहे तो आपला पिता हा एक. च उपनेता, उपनयन संस्कार ज्याने आपले केलेले आहेत तो, हे जानवं घालण्याचे जे संस्कार केले जातात ना
ते उपनयन संस्कार करणारा हा दुसरा. तिसरा यस्तु विद्याम प्रयच्छती, ज्याच्याकडून आपण काय शिकतो, ही लौकिक विद्या काय करतो, शिकत असतो, तो आपला गुरुजी. अन्नदाता, जो आपल्याला काय करतो, अन्न देतो तो. आणि भयत्राता, एखाद्या भयापासून आपलं काय करतो, रक्षण करतो तो. हे किती पिता सांगितले आपल्याला? 5 सांगितलेले आहेत. आपला जो पिता आहे तो उपनयन संस्कार करणारा, ज्याच्याकडून आपण लौकिक विद्या काय करतो, ग्रहण करतो. अन्नदान जो करतो, आणि भयत्राता, भयापासून आपलं रक्षण करतो. हे काय सांगितले? 5 पिते. 5 माता आणि 5 पिता जीवाचे जरी सांगितलेले असले संस्काराच्या दृष्टीनं, त्याच्यामध्ये व्यापकता यावी या दृष्टीनं, तरी देखील जीवाचे खरे माता पिता कोण आहेत? संत आहेत अथवा सद्गुरू आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. कृपावंत मायबाप, लक्षात आलं का? तिथं शब्द आलेला आहे. कारण आपले जन्म देणारे आईबाप हे कृपावंतच असतील असं काही सांगता येत नाही. कृपावंत म्हणजे त्या दृष्टीनं, ज्याला आध्यात्मिक कृपा आपण म्हणूयात, तशी कृपा करणारे आईबाप क्वचित एखाद्या भाग्यवानाला लाभू शकतात, की ज्यांनी जन्मही दिलेला आहे आणि जन्म मरण संसारातून सुटका करणारं ज्ञानही देतात. असे क्वचित एखाद्या भाग्यवानाला मिळू शकतात. बाकीचे सर्व जे आईबाप आहेत ते काय करतात, आपल्याला केवळ जन्म देत असतात, आपल्या जन्माला ते कारण ठरत असतात. पण संत हे जन्म मरण रूप जे दुःख आहे त्या दुःखाचाच नाश करतात. म्हणून खरे माता पिता कोण आहेत? संत आहेत असं सांगितलेलं आहे. उदराबाहेर घातल्या पाठी, माता पुत्र स्नेहे कळवळा उठी, बाहेरिले सुनी आपुले पोटी, निज स्नेहे गोमटी गुरुमाता. नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. आपल्याला जन्म देते वेळी आपली आई, आपली जन्मदात्री, ही आपल्याला तिच्या पोटातून बाहेर टाकते. असं एक बघा, इथं आता नाथ महाराज कसं वर्णन करतात. आपण जिला आई म्हणतो, जिनं आपल्याला जन्म दिलेला आहे, जन्म देते वेळी आपल्याला ती तिच्या पोटातून बाहेर टाकते. पण बाहेरचे असलेले जे आपण, त्या सर्वांना आपल्या पोटात जी घेते ती गुरुमाता आहे. लक्षात आलं का? आपली आई आपल्याला पोटातून बाहेर टाकते आणि गुरुरूपी आई, सद्गुरुरूपी आई, संतरूपी आई आपल्याला काय करतात? पोटामध्ये घेतात. लक्षात आलं का? म्हणून या लागी शिष्याशी तत्वता आणि सद्गुरूची माता पिता. म्हणून शिष्यासाठी, साधकांसाठी, जिज्ञासूसाठी, मुमुक्षूंसाठी तत्वतः खरोखर मायबाप कोण आहेत? सद्गुरूच आहेत, संतच आहेत. आणि हे सद्गुरू, हे संत, हेच आपले काय करू शकतात? लळयांचे लळे सरती, लाड पुरवू शकतात. आता संतांना शरण गेलेला जो जीव आहे किंवा सद्गुरूंना शरण गेलेला जो शिष्य आहे, त्याचे लाड काय असतील बरं? लक्षात आलं का? त्याचे लाड काय असू शकतात? त्याचे मनोरथ काय असू शकतात? त्याचे लाड आणि त्याचे मनोरथ हे कोणते असू शकतात? पारमार्थिकच असू शकतात ना. कारण संसाराला त्यागून, लक्षात आलं का, त्या संसाराला पाठीमोर करून कुठं गेलेला आहे तो? सद्गुरूंच्या सानिध्यात गेलेला आहे. त्यांची शरणागती केलेली आहे. कशासाठी? ईश्वर प्राप्ती आपल्याला आपल्या जीवनामध्ये व्हावी म्हणून. मग आता त्याचे मनोरथ, त्याचे लाड काय असू शकतात? त्या ज्ञानोबरायांचं पसायदान जे आहे, जो जेवांचिल तो ते लाहो प्राणी जात. लोक म्हणतात ज्ञानोबरायांनी असं कसं लिहिलं? ज्याला जी इच्छा असेल ती त्याची काय हो? प्राप्त हो. मग काही काही वाईट लोकांची तर काही वाईट इच्छा आहे, मग तीही प्राप्त हो का? नाही, अगोदर लक्षात घ्या कधी म्हटलंय ते. आधी दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म. मग जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. दुरितांचे तिमिर जावो, खळांची व्यंकटी सांडू, हे सगळं व्हावं आहे ना. तया सत्कर्मी रती वाढो, सत्कर्माविषयी त्याची आवड वाढली पाहिजे. त्याचं खलत्व दूर झालं पाहिजे. वाईटपणा, वाकडेपणा नाहीसा झाला पाहिजे. दुरित, त्याचे पाप नाहीशी झाले पाहिजेत. आणि मग तो जे जे इच्छा करेल ती त्याची काय हो? प्राप्त हो. मग ज्याचे दोष निघून गेले, जो स्वधर्मामध्ये रममाण झाला, ज्याचा वाकडेपणा नाहीसा झाला, दुरित पाप नष्ट झाली, असा जो शुद्ध झाला, त्याचे आता इच्छा काय असतील?
त्याच्या पारमार्थिकच काय असतील, इच्छा असतील ना. म्हणून ते म्हणतात, लळयाचे काजे लळयाचे लळे सरती, मनोरथाचे मनोरथपूर्ती, जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हा ऐसी. लौकिकामध्ये ज्याप्रमाणे आपण पाहतो की श्रीमंत संपन्न असलेले जर आई वडील असतील तर आपल्या मुलाचे हट्ट ते काय करतात, पुरवतात. कुठलाही हट्ट त्याने केवळ करण्याचा उशीर की ते काय करतात, त्याला ती वस्तू आणून देतात. त्याचे मनोरथ काय करत असतात, पूर्ण करत असतात. हे जसं व्यवहारामध्ये, तसं परमार्थामध्ये त्या श्रीगुरूंच्या सान्निध्यात आलेला शिष्य, संतांना शरण गेलेला जो जीव आहे, त्याचे सर्व लाड, त्याचे हट्ट कोण पूर्ण करतात, संत पूर्ण करतात. श्रीगुरू काय करतात, पूर्ण करत असतात. 12व्या अध्यायाचं आपल्याला चिंतन करायचं होतं, पण अचानकच आपण 9व्या अध्यायाकडे ओढलो, नाही तर तिथं मग हा विषय होता. योग सुखाचे सोहळे सेवका तुझेणी स्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू. कोणते लळे? सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू, असं श्रीगुरूंना म्हटलेलं आहे. असे लळयांचे लळे सरती. लक्षात आलं? नाहीतर श्रीगुरूंकडे गेले आणि तिथं काहीतरी लौकिकातलं मागत बसले. आता तेच त्यागून आलेले आहेत. लक्षात आलं का? आणि ते नाशवान आहे, दुःखरूप आहे, आपल्याला जन्म मरणामध्ये ढकलणारं आहे. आपला सर्वनाश, आपलं अहित अकल्याण करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण त्यांच्याकडे मागितल्यानंतर आपलं अकल्याण व्हावं म्हणून त्या प्रदान करतील का? लक्षात आलं का? आता आपल्याकडं काहीतरी धारदार शस्त्र आहे, बंदूक आहे, काही जीवाला हानी पोहोचू शकतील अशा वस्तू आहेत. ते फवारण्याचं काय आहे, औषध आहे, विष आहे, या गोष्टी आपल्याकडे आहेत. आणि एखादा आपल्या सानिध्यात असलेला आपला लाडका कोणी मनुष्य आला आणि त्याच गोष्टी मागू लागला, आपण देऊ का त्याला? कारण त्या जीवाला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टी आहेत हे आपल्याला काय आहे, ठाऊक आहे. आणि ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याचा नाश होऊ नये असं आपल्याला नाश व्हावा असं स्वप्नातही वाटत नाही. मग असा जो जीव आहे त्याला आपण या अशा जीवाचा नाश करणाऱ्या वस्तू देऊ का? देणार नाहीत. मग संतांकडे आपण गेलो आणि तिथं संसारच मागत बसलो तर जीवाच्या पाठीमागं लागलेला हा जो संसार आहे, अनादि संसार आहे, की ज्या संसाराच्या छंदात पडून आपल्या स्वरूपाला तो जीव विसरलेला आहे, आपला सर्वनाश करून घेतलेला आहे, त्या गोष्टी ते संत प्रदान करतील का? पण सामान्य जीव अज्ञानापोटी महान संतांची प्राप्ती होऊनही मागतो काय? लौकिकातीलच काहीतरी मागतो किंवा त्या इच्छेनंच काय करतोय, संतांकडे जातोय. संतांकडे जात असतानाच उचललेलं पहिलं पाऊलच त्या इच्छेनं आहे की आमच्या संसाराचं काय होईल चांगलं. पण खरं चांगलं व्हायचं असेल, मगाशी प्रमाणे अवघाची संसार सुख, तसा संसार सुखाचा करायचा असेल तर ते समर्थ आहे. त्यांनी तशी काय केली आहे, प्रतिज्ञाच केली आहे. पण आपल्याला तशा रीतीनं संसार सुखाचा नाही करायचा. आपल्याला वस्तू, लौकिक, धन, ऐश्वर्य, मान सन्मान या गोष्टीच्या काय प्राप्तीची इच्छा आहे. पण हे लळे जरी सामान्य आई वडील त्याच्या लाडक्या जीवाचे पूर्ण करत असले तरी देखील संत नाही पूर्ण करणार. संत त्या जीवाचे लळे पूर्ण करतील, पण कोणते? पारमार्थिक लळे. सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू. त्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलं नाही का, मिया नक्षत्री डाव पाडावा, चंद्र चेंडुवा लागी द्यावा, हा चंदू सिद्धी नेला आगावा माऊली येतो. मिया नक्षत्री डाव पाडावा, चंद्र चेंडुवा लागी द्यावा. तेवढी समर्थ आई वडील असतील तर त्या मुलाला तो चंद्र देखील त्याने चेंडू सारखा त्याला काय करतील, खेळायला आणून देतील. तेवढे समर्थ कोण आहेत? म्हणजे इथून संतांचं ऐश्वर्य, त्यांचं सामर्थ्य त्यामध्ये दाखवलेलं आहे. किंवा ते जो जो खेळ दावी तो पुढे सोन्याचा करुणे ठेवी, तैसी उपास तिची पदवी पोषित मीज आहे. इथं एक सांगितलेलं ज्ञानोबरायांनी, जसं अत्यंत श्रीमंत असलेला जो गृहस्थ आहे, आई वडील जे आहेत, त्यांच्या मुलाने मला हे पाहिजे असं म्हटलं की ते त्याला सोन्याचंच करून देतात. त्या मामासाहेबांनी असं लिहिलेलं आहे, एखाद्या मुलाने लाकडाचा मोर मागितला. पहिल्या त्या खेळणीच्या वस्तू ज्या जत्रेत यात्रेत विकायला आता त्या प्लॅस्टिकच्या किंवा फायबरच्या अशा मिळतात, पण पूर्वी देखील त्या वस्तू यायच्या त्या कशाच्या असायच्या? लाकडाच्या असायच्या. मोर, हत्ती, घोडे. त्या मुलाला आवडला मोर. कोणता? लाकडाचा. अत्यंत आवडला. त्याने त्या वडिलांकडे हट्ट धरला. तो अत्यंत श्रीमंत होते आणि त्याचा लाड ते पुरवत असत.
तर त्यांना वाटलं लाकडाचा काय मागतोय, त्याने लगेच सोनाराच्या दुकानात जाऊन अगदी तसाचा तसा मोर कशाचा करून दिला त्याला खेळायला, सोन्याचा. ते जो जो खेळ दावी तो पुढे सोन्याचा करून ठेवी. हे जसं अत्यंत श्रीमंत आई वडील आपल्या मुलाचे मनोरथ किंवा लाड काय करतात, पूर्ण करतात, तैशी उपासतीची पदवी पोषित मी जाय, त्याप्रमाणे हे संत पुरुष माझा काय करतात, लाड पूर्ण करतात. का जे लळयांचे लळे सरती, मनोरथांचे मनोरथ पुरती, जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हायसी. जर तुम्हायसी तुमच्यासारखे श्रीमंत आईबाप असतील, ज्ञानोबाराय म्हणतात कुणाला, निवृत्तीनाथ महाराजांना समोर बसलेल्या श्रोत्यांना, संत पुरुषांना म्हणतात, तुमच्यासारखे जर श्रीमंत आई वडील असतील तर मग मुलांच्या लाडाचेही लाड मान्य होतात आणि मनोरथांचे देखील काय होतात, मनोरथ पूर्ण. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. लक्षात आलं का? संत काय पूर्ण करतात, मनोरथ पूर्ण करतात. हा, त्याच्यात सामान्य असा आपल्याला भेद करता येईल की त्याने इच्छा जी व्यक्त केलेली आहे, हट्ट जो धरलेला आहे, मागितलेलं जे आहे ते पुरवलं, तर मग आपण काय म्हणायचं, लळयांचे लळे सरती. आणि मनोरथ म्हणजे त्याच्या केवळ मनात आलं आणि ते मनातलं जाणलं. आई वडील जाणतात ना, आई मुलाला भूक लागली की नाही, ते तान्हया ते माऊलीसीची करणे म्हटलेलं आहे ना, तान्हया निकेते माऊलीसीची करणे. त्या तान्ह्या मुलाला भूक लागलेली आहे आणि त्याच्या मनामध्ये आता दूध पिण्याची इच्छा उद्भवलेली आहे. हे जगात कोणीच जाणू शकत नाही. कोण जाणतं, आई जाणते. लक्षात आलं? मनोरथ त्याच्या मनात आलं की त्याने मागण्याच्या अगोदर त्याला जर प्राप्त करून दिलं तर काय समजायचं, मनोरथाचे मनोरथपूर्ती. आणि त्याने इच्छा व्यक्त केली आणि इच्छा व्यक्त केल्याबरोबर उत्तर क्षणाला, दुसऱ्या क्षणाला त्याला ती गोष्ट प्राप्त करून दिली, तर मग लळयाचे लळे सरती. काजे लळयांचे लळे सरती, मनोरथांचे मनोरथ पुरती, जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हायसी. ज्ञानोबारायांनी या ठिकाणी आपल्या समोर बसलेल्या निवृत्तीनाथादी संतांना असं म्हटलेलं आहे की तुमच्यासारखे जर श्रीमंत आईबाप असतील तर मग मुलाच्या लाडाचेही लाड काय होतील, पूर्ण होतील आणि मनोरथांचेही मनोरथ पूर्ण होतील. इथून पुढं त्या श्लोकापर्यंतच्या जेवढ्या काही ओव्या आहेत, हा त्यांच्याशी केलेला संवाद, त्यांचं केलेलं काय आहे वर्णन आपल्याला या ठिकाणी आढळून येतं. आज आपल्याला थांबावं लागणार आहे, आम्हाला कदाचित बाहेर जायचं आहे. म्हणजे 8 वाजलेत. आज आपल्याला थोडासा उशीर झालेला होता. आपण म्हटलं होतं एक थोड्याशा 4-10 ओव्या घेण्याचा प्रयत्न करू, पण आता इथून पुढं करूया. लक्षात आलं का? थांबू. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.